Good morning, students. In the last video lecture, we have seen the earlier part of the lesson, and today we are going to see the last 4 paragraphs of this lesson. On to the summit, we reach the top. In the last video lecture, we have seen that Tenzing Norgay and Edmund Hillary they have completed their expedition successfully without any injury, without any difficulty or without any problem. They had completed their expedition successfully, and after that, when they were present on the peak of Mount Everest, at that time Tenzing Norgay, he was thinking carefully, he was cautious about how they would get down safely, how they would come down without any problem. In this way, Tenzing Norgay, he had thought about climbing down. On the descent from the summit, I was walking behind Hillary. When they were coming down from the peak, at that time Tenzing Norgay, he was behind the Edmund Hillary. Edmund Hillary, he was leading. He was at the leading. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. जेव्हा ते दोघंही शिखरावरून खाली येत असतात त्यावेळेस त्यांच्या मनात एकच विचार असतो की आपण आता कसल्याही प्रॉब्लेम शिवाय, कसल्याही दुखापतीशिवाय आपण ह्या शिखरावर आलेलो आहोत, शिखर सर केलेलं आहे, आणि आता आपल्याला कसलीही समस्या न उद्भवता, कसल्याही प्रॉब्लेमला सामोरं न जाता आपल्याला शिखरावरून खाली गेलं पाहिजे. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. देन इफ दे हॅड डन सक्सेसफुली, देन ओनली देअर expedition would be called as a successful attempt of climbing the Mount Everest. So what is important? They had climbed the Mount Everest successfully, but the expedition was not completed. The expedition was incomplete. The task was incomplete. They had to complete. When it completes when they would come down safely, both, and that is very important, and that's why they both were thinking about getting down safely. त्या शिखरावरून खाली उतरताना तेंजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांचे विचार काय असतात, तर आपण काळजीपूर्वक खाली उतरलं पाहिजे. आणखी दुसरी एक गोष्ट इथं तेंजिंग नोर्गे यांनी सांगितलेली की ते त्या शिखरावर पोहोचले म्हणजे त्यांचा ट्रेक कंप्लीट झाला असं नाही, त्यांना परत यायचं होतं. त्यांचं
त्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांचं काम पूर्ण झालं असं होत नाही. आणि म्हणून शिखरावर चढणं, शिखर सर करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं त्या शिखरावरून खाली येणं, सुखरूप खाली येणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं. आता शिखरावरून खाली उतरत असताना एडमंड हिलरी हे पुढे चालत असतात आणि तेनजिंग नोर्गे हे त्यांना फॉलो करत असतात. परंतु जेव्हा ते शिखरावर जात होते त्यावेळेस तेनजिंग नोर्गे आघाडीवर होते आणि एडमंड हिलरी हे पाठीमागून चालत होते. परंतु आता त्यांनी त्यांची जागा, त्यांची पोझिशन बदललेली आणि उतरताना तेनजिंग नोर्गेचं लक्ष कशावर असायचं तर ते ज्या रोपनं एकमेकांशी बांधले गेलेले होते तो रोप ते घट्ट पकडायचे, ओढून धरायचे, जेणेकरून एडमंड हिलरी यांना अगदी सहज त्या शिखरावरून खाली उतरता येईल. आणि एडमंड हिलरी काही पावलं खाली उतरल्यानंतर मग तेनजिंग नोर्गे त्यांच्या पाठोपाठ काही पावलं त्या शिखरावरून खाली येत असतात. अशा पद्धतीनं हळूहळू त्यांना त्या शिखरावरून खाली यावं लागतं. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. एखाद्या डोंगरावर चढणं हे सोपं आहे जर त्याची तुलना डोंगरावरून उतरण्याशी केली तर. क्लाइंबिंग अप इज easy if we compare it with climbing down. डोंगरावरून उतरणं का अवघड आहे तर आपला सगळा भार आपण आपल्या गुडघ्यावर टाकतो, परंतु चढताना तसं होत नाही. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. If you slipped down, you would go into Kangshu Glacier and there would be no trace left of you. जर तुम्ही वरून डोंगरावरून त्या शिखरावरून खाली येताना जर तुमचा पाय एकदा जरी घसरला तर तुम्ही कॅंगशू नावाच्या हिमनदीमध्ये जाऊन पडता आणि तिथं तुम्ही हरवलेला आहात किंवा तिथं तुम्ही पाण्यामध्ये बुडलेला आहात किंवा तिथं काहीतरी तुम्हाला अपघात झालेला आहे याची काहीही चिन्ह दिसत नाहीत. एवढ्या जास्त उंचीवर ते कॅंगशू ग्लेशियर आहे आणि तुम्हाला तिथून स्वतःचा जीव वाचवता सुद्धा येणार नाही. More caution needed. Of course, it took less time climbing down, but you needed more caution. डोंगरावरून खाली उतरताना खूप कमी वेळ लागतो. जेवढा डोंगरावर चढायला लागतो तेवढा त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ डोंगरावरून खाली उतरताना आपल्याला लागतो. परंतु त्याच वेळेस डोंगरावरून खाली उतरताना आपल्याला खूप जास्त काळजीपूर्वक उतरावं लागतं. When I reached Camp 9, my first thought was, thank God we have been spared an accident. And if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. अशा पद्धतीनं ते 9 नंबरच्या कॅम्पमध्ये पोचतात. शिखरावरून खाली उतरत 9 नंबरच्या कॅम्पमध्ये ते पोचतात आणि त्या कॅम्पमध्ये पोचल्यानंतर तेनजिंग नोर्गेच्या मनात पहिला विचार काय येतो की त्यांच्याकडून एक सुद्धा अपघात घडलेला नाही, त्यांच्याकडून एक सुद्धा चूक घडलेली नाही आणि ते अशी प्रार्थना करतात, अशी इच्छा व्यक्त करतात की ह्यानंतर सुद्धा भविष्यात
अशा चुका होऊ नयेत, चुका टाळल्या जाव्यात. क्लाइम्बिंग करताना, ट्रेकिंग करताना चुका होऊ नयेत. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. ते म्हणतात की ते नेहमीच देवाकडं प्रार्थना करत असत आणि देवानं त्यांना नेहमी वाचवलेलं आहे. At Camp 9, Hillary and I were in no mood for any talking. 9 नंबरच्या कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर ते दोघंही, हिलरी आणि तेंजिंग नोर्गे, they were tired, very tired. So they were not in a good mood. They were not talking to each other. We just attended to our own things. त्या कॅम्पमधून त्यांना ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या किंवा त्यांना फ्रेश व्हायचं होतं किंवा त्यांना थोडंफार खायचं होतं, त्या तेवढ्याच गोष्टी केल्या त्यांनी. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. वी स्टेड देअर अबाउट half an hour. They had taken some rest in the Camp 9. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bag and left everything else behind in the tent. ते बर्फ वितळवतात आणि लेमन वॉटर पितात. जेव्हा ते 9 नंबरचा कॅम्प सोडतात आणि 8 नंबरच्या कॅम्पकडे जायला लागतात त्यावेळेस फक्त ते स्वतःसोबत स्लीपिंग बॅग्स घेतात आणि बाकीचं सगळं साहित्य ते त्या 9 नंबरच्या कॅम्पमध्ये सोडतात, पाठीमागे ठेवतात. From Camp 9 to Camp 8, where we spent the night, was an easier job. 9 नंबरच्या कॅम्प पासून 8 नंबरच्या कॅम्प यामध्ये जे अंतर आहे त्यामध्ये ते एक रात्र मुक्काम करतात आणि कॅम्प 9 पासून कॅम्प 8 पर्यंत जाणं, उतरणं, खाली उतरणं हे सोपं आहे. Just above Camp 8, where the others could see us. 8 नंबरच्या कॅम्प जवळ पोहोचल्यानंतर त्या 8 नंबरच्या कॅम्पमधील त्यांचे सहकारी त्यांना पाहतात की हे दोघं 9 नंबरच्या कॅम्पकडून 8 नंबरच्या कॅम्पकडे येत आहेत. I raised my arm with my thumb up in this way. He told his colleagues that he had completed the expedition successfully with Edmund Hillary. Noise and Low saw us and their faces flushed with joy. Their 2 colleagues, they had seen Edmund Hillary and Tenzing Norgay, and they both were happy about these 2 personalities. त्यांचे 2 सहकारी त्यांना पाहतात की या दोघांनीही यशस्वीपणे त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे, इतिहास रचलेला आहे आणि त्यावेळेस त्यांचे 2 सहकारी त्यांना खूप जास्त आनंद होतो. In this way, I was able to tell them of our success. आणि अशा पद्धतीनं त्या कॅम्प 8 नंबरच्या कॅम्प पासून काही अंतर पाठीमागे असतानाच तेंजिंग नोर्गे त्या 2 सहकाऱ्यांना सांगतात की ते यशस्वी झालेले आहेत. As we got nearer to Camp 8, Low came to meet us and came up about 300 feet with tea and coffee.
8 नंबरच्या कॅम्पच्या आणखी थोडं जवळ गेल्यानंतर त्या 2 सहकार्यामधला एक सहकारी त्यांना भेटण्यासाठी 300 फूट वरती चढून येतो आणि त्यानं चहा आणि कॉफी आणलेली असते. Another 50 feet down, we met Noyce, who brought us more tea. आणखी 50 फूट पुढे गेल्यानंतर त्यांचा आणखी एक दुसरा सहकारी तो सुद्धा त्यांना भेटायला येतो आणि त्यांना आणखी जास्त चहा आणलेला असतो. This tea smelled kerosene. त्या चहाला रॉकेलचा वास येत असतो. Apparently, it had been made in a hurry and somehow some kerosene got into the welcome cup. घाई गडबडीत ती कॉफी किंवा तो चहा बनवलेला असतो आणि थोडंसं रॉकेल त्या एका कपामध्ये असतं आणि त्यामध्ये तो चहा सर्व केलेला असतो. But I thought since the gentleman had taken so much trouble to bring it, I was going to enjoy it whatever the smell. परंतु त्या दोघांनीही नॉईस आणि लो या दोघांनीही तेनजिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी यांच्यासाठी कष्ट घेतलेले असतात. 300 फूट वरती जाऊन त्यांना चहा दिलेला असतो आणि त्यामुळं तेनजिंग नोर्गे म्हणतात की आय डोंट वॉन्ट टू वेस्ट देअर एफर्ट्स. मला त्यांचे प्रयत्न वाया घालवायचे नाहीत. जरी त्या चहाला कसलाही वास येत असला तरी सुद्धा आय एम गोइंग टू एन्जॉय धिस टी. So in this way I have completed the whole lesson. I have explained every word, every line, every paragraph. So I hope that you can understand it. And another thing is I hope that you can understand. If you don't understand anything, then you can send your questions, your doubts to me on WhatsApp group. Thank you for watching.